पारंपरिक वाद्य वाजतायत, गाणी म्हटली जातात, गोविंदा आला रे आला म्हणत गोविंदांचा हा उत्साह आपल्याला सर्वत्र बघायला मिळतोय। मुंबईमधली दृश्य आहेत, मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाची ही तयारी। थेट जाऊयात, रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। जय जवान गोविंदा पथक या ठिकाणी आता सज्ज होत आहे। जय जवान मंडळ आहे त्याच्यात सज्ज झाले, त्यांच्याकडून पारंपरिक नृत्य तो देखील आता करण्यात आला आहे। आणि पाहिलं थोड्याच वेळात त्यांच्या ते सरावासाठी अर्थात ते मानाची हंडी त्यांच्याकडून या परिसरात लावण्यात आली होती, त्यांच्याकडून फोडण्यात येणार आहे। आणि त्यानंतर त्यांचा आजच्या दिवसाची सुरुवात ही करण्यात येणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर त्याच ग्राउंडवर ते जिकडे या संपूर्ण मंडळाची आहे जी सुरुवात झालेली होती। आणि आज या मंडळाचा जवळपास 25 वर्ष पूर्ण झाले आहे। नुकताच पाहिलं तर त्यांनी 2 वेळा तो प्रो गोविंद आहे तो देखील जिंकला होता, त्यामुळे वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह आपल्या या तरुण मंडळामध्ये पाहायला मिळतो। आणि आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून मुंबईसह ठाणे, पालघर असतील, त्याचबरोबर कल्याण असतील, अशा अनेक भागांमध्ये त्यांच्याकडून जी मानाची हंडी ती फोडली जाणार आहे। त्यांच्याकडून जो 9 थरांची जी हंडी आहे, जो एक वेगळा त्यांचा एक त्याची वेगळी ओळख त्यांची केली जाते। कारण पहिलं त्यांना 9 थरांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची देखील नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे वेगळा एक महत्त्व इकडे मानला जातं। आता पाहिलं त्याच्यामध्ये पारंपरिक संपूर्ण पद्धत आहे जी तिकडे पार पडत आहे। त्यामध्ये पाहिलं ते दोन लहान मुलांच्या वर्तुळ हे त्यांच्याकडून जे गोविंद ते त्यांच्या वर्तुळ जाणार आहे। त्यांच्यामध्ये ही पारंपरिक पद्धत ही मानली जाते आणि ती पारंपरिक पद्धत त्याप्रमाणे त्यांच्याकडून ही संपूर्ण पडत आहे। आणि आता पाहिलं तर सर्व गोविंद त्याच्या लहान मुलांच्या आजूबाजूला गोल गोल राऊंड पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर त्यांचा जो आजचा दिवस आहे तो आजच्या दिवसाला सुरुवात होईल। गुरु रिद्देशच वेगळीच पद्धत या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे, वेगळीच खरं तर परंपरा या जय जवान गोविंदा पथकाची। आणि त्या दृष्टीनं आता तयारी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये ही सगळी मंडळी आपल्या ठिकाणाहून इथनं बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर खरं तर मुंबईतल्या विविध भागांमध्ये जाऊन या ठिकाणी आपलं कर्तव्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाकडून केला नक्कीच गुरु आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये ही पारंपरिक पद्धत आहे। आणि पारंपरिक पद्धतीच्या अनुसार आपण पाहिलं तर जन्माष्टमी कृष्ण जन्म आणि लहान मुलाला ते कृष्णाच्या अनुषंगाने त्यांना ते पायावर ठेवलं जातं। आणि त्यानंतर आता ते आजूबाजूचे गोविंद आहेत त्यांच्याकडे ते जे गोल आहे ते फिरतात, एक पारंपरिक पद्धत त्यांच्यामध्ये ती मागील अनेक वर्षापासून सुरू होती। आणि त्याच पारंपरिक पद्धती आज देखील त्यांच्याकडून तिथे पाळली जाते। आणि त्याच पारंपरिक पद्धतीने त्यांच्याकडून संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो केला जातो। पण पहिला ती पारंपरिक संपूर्ण पद्धत आहे ती पार पडली आहे। थोड्या वेळ त्यांच्याकडून जो नारळ आहे, जो जागेवालेला नारळ आहे तो देखील देण्यात आला आहे। आणि आता त्यांच्याकडून जी मानाची हंडी आहे जी या डोंबिवली परिसरामध्ये त्यांच्याकडून लावली गेली आहे, ती मानाची हंडी देखील फोडली जाणार आहे। आणि मानाची हंडी फोडल्यानंतर त्यांचा आजचा जो दिवस आहे तो सुरू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिला आजच्या दिवसभरामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, कल्याणच्या कुठल्या भागांमध्ये जाऊन त्यांच्याकडून जी 9 थरांची सलामी ती दिली जाणार आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण नुसतं या पथकांमध्येच नाही तर ते मुंबईकर असतील, ठाणेकर असतील, कल्याणकर असतील, यांना देखील एक वेगळा उत्साह असतो की जे जय जवान मंडळ आहे, जे मुंबईतील सुप्रसिद्ध मंडळ आहे, त्याचबरोबर पाहिलं गोविंद देखील जिंकण्यात आला होता। आणि तो मंडळ आपल्या भागात 9 थरांची जी सलामी दिली जाते, त्यामुळे त्या स्थानिक नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह असतो की हा मंडळ कधी आमच्या परिसरात येतो आणि 9 थरांची जी मानाची जी हंडी आहे ती फोडतो, या मानाची सलामी देतो। त्यामुळे नुसतं या तरुणांमध्ये या गोविंदामध्ये संपूर्ण मुंबईकर असतील, ठाणेकर असतील, त्यांच्यामध्ये तरुण गोविंदांसह मोठ्या संख्येनं तरुणांचा सहभाग यामध्ये असतो। पण त्यासोबतच बालगोपाळ सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतात, त्यांच्याशी काही बोलता येईल का? त्यांचा कसा उत्साह जाणवतोय? नक्कीच आपण पाहिलं जे बालगोपाळ आहे ते देखील इकडे ते देखील इकडे जमायला सुरू झाले। काही बालगोपाळांशी आपण बातचीत करायचा देखील प्रयत्न करू। मित्रा, काय आज गोविंद आहे, कसं वाटतं तुला? मला खूप मजा येते। तू आज वरती थरांवरती तू चढतोस की नाही? मी नाही चढत। आज दिवसभर यांच्यावरच फिरणार आहेस तू? पहिला जे लहान बालगोपाळ आहेत ते देखील आता यांच्यावर आता पूर्ण दिवस आपल्याला फिरताना पाहायला मिळेल, त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो। नुसतं हाच नाही तर आपण पाहिलं अनेक बालगोपाळ असतील ते या उत्साहामध्ये आपल्याला या पथकामध्ये पाहायला मिळतात। त्यांच्यावर ज्या दिवसभर बरोबर दिवसभर हा उत्साह असाच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।